हॅलो एव्हरीवन, प्रज्ञास मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती आणि तांदूळही भिजत ठेवले होते, जवळजवळ 4 ते 5 तास. ठीक आहे. तर मी इथे वाटणासाठी घेतलं आहे लसूण, मिरची आणि जिरे. तर आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आपण हे वाटण आता मिक्सरला बारीक करून घेऊयात. बघू शकताय आपलं वाटण चांगलं असं बारीक झालं आहे. तर आपण लगेचच पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. डाळ आणि तांदूळ घेतली, हे पण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. खूप असं पातळही वाटायचं नाही, आपल्याला थोडंसं हे जाडसरच ठेवायचे. तांदूळ आपल्याला एकत्र वाटायचे. त्यानंतर डाळीची खूप जास्त पेस्टही बनवायची नाही, थोडेसे असे ठेवायचे, कारण की कोथिंबीरीला पाणी सुटणार आहे. तर आपण जर हे खूपच पातळ बनवलं तर आपली कोथिंबीरीची जी वडी आहे त्याला खूप पाणी सुटू शकतं आणि मग ते शिजताना फुटून जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे. हे बॅटर हे पहा, मी याच्यात थोडंसं पण पाणी घातलेलं नाही आहे, ओलसरच आहे. आणि हे पूर्णपणे म्हणजे खूपही जास्त बारीक झालेलं नाही आहे. थोडंसंही आपल्याला थोडीशी कणी ठेवायची. आता इथे आपलं वाटण तयार आहे. त्यानंतर मी इथे एक जोडीची कोथिंबीर घेतलेली आहे. तर ही कोथिंबीर मी आता धुणार नाही आहे. मी तिला खूप चांगले स्वच्छ म्हणजे खूप निवडली आहे छान. तिला अगोदर निवडून घ्यायचं, त्यानंतर कापायची. आता आपण ह्या कोथिंबीरीला कापणार आहोत, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया. ठीक आहे. कोथिंबीर घेतल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर अशी बारीक करायची आहे. तुम्ही बघू शकता, अशी कोथिंबीर आपल्याला बारीक करायची आहे. मंडळी, पुढची रेसिपी आपण सुरुवात करूयात. तर मी इथे कोथिंबीर अशी बारीक करून घेतली आहे. त्यानंतर आपण हे वाटण केले. हे वाटण आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. हे वाटण आपण ह्याच्यात टाकून घेऊयात. सगळं वाटण आपण ह्याच्यात टाकणार आहोत. हे असं आपण ह्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, आपण जे वाटण केलेलं ते वाटण, डाळ तांदळाचं वाटण, हे सगळं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. नंतर हे असं एकत्र पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. बाइंडिंग येण्यासाठी आपण थोडंसं बेसन पीठ इथं वापरतो आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठही वापरलं तरी काही हरकत नाही, त्यांनी तर जास्त खुसखुशीत होतात. बट मी इथे ऑलरेडी तांदळाचा वापर केला आहे, त्यामुळे मी काही इथे पीठ घेतलेलं नाही आहे. थोडंसं बाइंडिंगसाठी अर्धी वाटी होतं बेसन पीठ. आता पाऊण वाटी मी याच्यात बेसन पीठ टाकलं, फक्त बाइंडिंग येण्यासाठी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात ओवाही टाकू शकता वाटणामध्ये, त्यानेही छान टेस्ट येते. ॲक्च्युली माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला ह्यामध्ये. हे असं खूप करून घ्यायचं आहे. आणि तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. ॲक्च्युली मी मीठ शेवटला घातलं कारण की याला पाणी सुटलं असतं बटरला. तर मी इथे 2 चमचे मीठ घातले. याला चांगलं असं मळून घेऊया. यायला सुरुवात झाली आहे. तर आपण आता लगेचच याचे गोळे बनवून घेऊयात. तुम्ही बघताय की खूप छान अशी बाइंडिंग याला आली आहे. तर मी हे लगेचच आता कुकरमध्ये टाकणार आहे. मी इथे इडलीचा कुकर घेतला आहे. यामध्ये मी असं गोळे बनवून ह्यात ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं. लई तरी 20 मिनटं तुम्ही ठेवू शकता. कोथिंबीर वडी जर तुम्हाला आवडली असेल तर प्रज्ञास रेसिपीला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. हे असे गोळे बनवून घ्यायचे. मी एकाच हातावर गोळे बनवते आहे. तुम्ही बघू शकता खूप असं छान झालं आहे आणि खायलाही खूप असं खमंग लागतं. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मलाही कळवा की कशी झाली. त्यानंतर आपण बघूयात पुढे. इडलीच्या कुकरमध्ये थोडासा मिडियम गॅस करून आपल्याला 20 ते 25 मिनटं शिजवायचे आहे. त्यानंतर आपण काढून घेऊयात बाहेर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की मला कळवा. खरंच खूप खुसखुशीत होते आणि खूप खमंग होते आणि टेस्टिंगलाही खूप जबरदस्त लागते. हॅलो एव्हरीवन, हे आपल्या वड्या तयार झाल्यात कापून. बघू शकता खूप असं छान झाल्यात.
आता मी तेल तापायला ठेवले. आता यामध्ये आपण वड्या तळून, अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या लालसर रंगावरती. वड्या अशा लालसर रंगावर थोड्याशा तळून तयार आहे, बघू शकता. अशा वड्या तळून आपल्या तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नव्या रेसिपी.